महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ताडकळस परभणी गावातील मुलीशी प्रेमविवाह केल्यामुळे नेहमीच वडील व भाऊ हे तरुणाशी वाद घालून मारहाण करायचे। नेहमीच्याच या कौटुंबिक वादातून पिंपरी देशमुख येथील एका 25 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना सोमवार 10 जून रोजी उघडकीस आली। ताडकळस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मयताचे वडील व भावाला ताब्यात घेतले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पिंपरी देशमुख येथील गोविंद महादेव अवकाळे वय 25 वर्ष या तरुणाने गावातीलच एका मुलीशी 2 महिन्यापूर्वी आळंदी या ठिकाणी प्रेमविवाह केला होता। या प्रेमविवाहामुळे नेहमीच कुटुंबात वाद निर्माण होऊन वडिलांनी व भावाने गोविंदला मारहाण देखील केली होती। परंतु घरगुती वाद असल्याने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही। लग्न झाल्यावर गोविंद हा पत्नीला घेऊन पुणे येथील शिक्रापूर येथे खाजगी नोकरी करत होता। याविषयी मयताच्या पत्नीने अधिक माहिती अशी सांगितली की शनिवार 8 जून रोजी दुपारी 2 वाजता गोविंद यांना फोनवरून त्याचे वडील महादेव यांनी गावाकडे बोलावले होते। गोविंद मात्र गावाकडे आला होता। वडील महादेव अवकाळे वय 50 वर्ष व भाऊ व्यंकटेश अवकाळे वय 23 यांनी शेतातील आखाड्यावर डोक्यात व मानेवर गोविंदला गंभीर मारहाण केली असल्याचे पत्नी श्रद्धा यांनी फोनवरून सांगितले। जखमी गोविंद याला शेजाऱ्यांनी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषित केले। घटनेनंतर तात्काळ ताडकळस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके, पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, जमादार अप्पाराव वराडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्यपोड आदींनी भेट दिली। श्वानपथक व फिंगरप्रिंट घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।